नमस्कार, मी अश्विन बापट. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. या कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. अर्थातच लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्याचवेळी राज्यामध्ये होळी आणि धुळवडीचे देखील वेध लागलेत. पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता राजकीय धुळवड देखील सुरू झालेली आहे. एकीकडे उन्हाच्या पाऱ्यासोबत राजकीय चर्चांचा पाराही भलताच चढू लागलाय. कोण कोणासोबत लढणार, कोण कोणाची साथ सोडणार, कोण कोणाला दगा देणार, या सगळ्या चर्चांना उधाण आलंय. आणि या सगळ्या चर्चांमध्ये गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये एक नाव सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. ते नाव आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं, आणि तेच आहेत आपले आजचे कट्ट्याचे पाहुणे. एकीकडे मवियासोबत वंचितच्या जागा वाटपासंदर्भातल्या बैठका, त्यानंतर आलेल्या मानापमान नाट्याच्या त्यातल्या बातम्या, त्यातच आंबेडकरांनी मवियाकडे उमेदवारीसाठी मागितलेल्या जागांची संख्या आणि उमेदवार जाहीर करण्याचा निर्णायक क्षण जवळ येत असतानाच त्यांची दिल्ली वारी, या साऱ्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी नक्की मवियासोबत जायचंय की नाही या चर्चांना आता उधाण आलंय. प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं काय चाललंय की 2019 प्रमाणे पुन्हा एकदा वंचितची मतं आघाडीला धक्का देणार आहेत? आंबेडकरांची भूमिका भाजपच्या पथ्यावर पडणार आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण खुद्द प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आपलं खूप खूप स्वागत कट्ट्यावर. आणि खरं तर अनेकांच्या मनात खूप प्रश्न आहेत, पण राजू सरांपासून सुरुवात करू. बाळासाहेब, काही वर्षांपूर्वी तो एक बाहुबली नावाचा सिनेमा आला होता, आणि त्याच्यानंतर तो बघितल्यानंतर ना की ते कटप्पानं का मारलं असा तो सगळ्यांच्या मनात प्रश्न होता. त्याच्यानंतर तितकाच उत्कंठेचा प्रश्न आता झाला आहे की ते तुम्ही काय करणार आहात महाविकास आघाडीबरोबर. तुम्हाला नेमकं मी आता म्हणून मी मुद्दा म्हणून ओपन केला की लेटेस्ट बातमी तुमच्याकडे आली की नाही मला माहीत नाही. काँग्रेस सेक्रेटरी अँड डिझायरस कॅन्डिडेट फॉर दी काँग्रेस लोकसभा तिकीट फ्रॉम गडचिरोली डॉक्टर कोडवटे रिझाईन फ्रॉम द काँग्रेस पार्टी आणि सून टू जॉईन BJP. म्हणजे याला काँग्रेस पक्षाने तिकीट जाहीर केलेलं आहे. जाहीर केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे आणि BJPमध्ये गेलेत. असे अनेक शॉक्स बसणार आहेत. आणि मी ह्या तिघांनाही वॉर्न करत होतो की तुम्ही परिस्थिती पहिल्यांदा व्हिज्युअलाइज करा आणि मग आपण असं या सगळ्या ह्याच्यामध्ये करू, बोलायला सुरुवात करू. पण दुर्दैवाने सगळे बडे नेते आहेत, कोण कोणाचं ऐकत नाही. हक्क कोणी सोडत नाही, हट्ट कोणी सोडत नाही. आणि आत्ताही माझ्या माहितीप्रमाणे 10 जागांपैकी 3 जागेंचा तिढा सुटला आहे. 7 जागेंचा तिढा अजून तसाच आहे. 5 जागेंचा तिढा होता, त्याच्यातले 3 जागेंचा तिढा अजून तसंच आहे. आम्हाला ह्याच्यातलं ना काहीच कळत नाही. मी सांगतो, 10 जागांचा तिढा होता, त्यातला 3चा सुटलाय. 5चा तिढा होता, त्यातल्या 3चा म्हणजे काय? काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पहिल्यांदा 10 जागेंचा वाद होता. त्यांचा आपसामध्ये त्याच्यामध्ये संबंध नाही, त्याच्या माझा काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे आत्ता मला असं कळतंय त्यांच्याकडून, अधिकृत नाही आहे, की 3 जागेंचा वाद संपलेला आहे. 7 जागेंवरती अजून काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आलेले नाहीत. त्याच्याचबरोबर 5 जागा अशा होत्या की ज्याच्यामध्ये काँग्रेसही क्लेम करत होतं, NCP क्लेम करत होती, शिवसेनाही क्लेम करत होती. आणि म्हणून आपण बघत असाल की त्यांनी एकमेकांच्या कुठल्या कुठल्या जागा मागितलेल्या आहेत त्या अजून जाहीर केलेल्या नाहीत. चर्चेमधनं आम्ही जे काही त्यांच्याकडून एक्स्ट्रॅक्ट करू शकतो असं म्हणा, त्याच्यावरनं हा सगळं आहे. 5 वरनं मला असं कळलं आहे की 2 जागेंमधला दोघांमधला वाद मिटला, एकामधला अजून कायम आहे. अरे फार हे माझं म्हणणं असं आहे, कार्पोचा जसा चेसबोर्डचा गेम असतो तसं ह्या चेसबोर्डचा गेम चाललेला आहे अशी असते. आणि म्हणून मी त्याच्यामधनं बाहेर राहायचं ठरवलेलं आहे. हा तुमचा अधिकृत निर्णय झालाय की आता आपण मवियामध्ये जाणार नाही? या चर्चेमधनं बाहेर राहण्याचा निर्णय आम्ही. पण तुम्ही मवियामध्ये जायला अजूनही इच्छुक आहात? अजूनही उत्सुकता आहोत. आणि माझं म्हणणं असं आहे की अजून त्याच्यामधला मार्ग निघू शकतो असं मला वाटतंय, म्हणून आम्ही थांबलोय. मला ना तुमचं सगळं गेल्या काही दिवसांमधलं जे राजकारण आहे ना ते भयंकर इरसालपणाचं आहे. म्हणजे तुम्ही असे इतक्या काहीतरी गोष्टी करताय. तुम्ही आधी 27 जागा मागताय. तुम्ही MVA ची नाही सुरुवात नाही मी यांचं
म्हणजे बोलणी ही 2.5 वर्षे एकत्र बसले तरी बोलणी चालू झाली नव्हती. तर मला बोलवलं की तुम्ही म्हटलं मला पहिल्यांदा तुम्ही एकमेकांना काय मागितलेले आहे ते तरी द्या. ते म्हटलं आम्ही एकमेकाला दिलेलंच नाही आहे. म्हटलं दिलेलं नाही म्हणजे ठरलेलं नाही द्यायचं की द्यायचंच नाही. मग म्हटलं सगळ्यात मध्यम मार्ग, 4 जण आपण आहोत, 12 जरा वाटून घेऊ. ते तुम्ही सांगितलंच होतं त्यांना 12 12 घ्या. त्याच्यामुळे चर्चा तरी सुरुवात झाली. आम्हाला 12 कसे, एवढं आम्ही कमी आहोत का, आम्ही हे शक्य नाही असं म्हणून हे शक्य नाही. म्हणजे आमची स्ट्रेंथ तुम्ही बघता की न बघता. त्याच्यामुळे ॲटलिस्ट आईस ज्या ब्रेक आपण म्हणतो तो ब्रेक झाला, आईस, चर्चेला सुरुवात झाली. आणि चर्चेला सुरुवात पण झाल्यानंतर मग 27 कुठनं काढला तुम्ही आकडा? हा 27 आकडा कुठनं काढला? नाही, माझा 27 आकडा हा नव्हता. आमची चादर बघून आम्ही हात पसरवायचं ठरवलं होतं, कारण का हे आम्हाला घेणार नव्हते. माझं पत्र जर वाचलं तर माझं पत्र व्हेरी क्लिअर आहे की तुम्ही आम्हाला घेणार नव्हतात. 48वरती आम्ही लढणार होतो, पण 27 जागेंवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे पूर्णपणे. तेव्हा ह्या 27 पैकी तुम्ही कुठच्या जागा आम्हाला देताय तेवढं सांगा. माझं पत्र व्हेरी क्लिअर आहे की या 27 पैकी आपण किती जागा आम्हाला देऊ शकता हे तिघांनीही आम्हाला सांगावं. नाही, त्याच्यामध्ये ना आता हे तुम्ही केल्यानंतर 27 जागांचं ते एकदा आल्यानंतर म्हणजे MVAच्या बाजूनं दिसत तर असं होतं की ते तुम्हाला कुठेही जाहीरपणानं तर दुखावत नव्हते. नाही, ते असं माझं म्हणत म्हणणं होते की आहे, आमच्या लक्षात बरोबर घ्या. आहेत, नाही. आम्ही ते आमच्या बरोबर येणार आहेत. पहिल्यांदा लक्षात घ्या की पहिल्यांदा NCPची शरद पवारांची भूमिका की आम्ही घेऊच शकणार नाही पहिली होती. पहिली जुनी नाही 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 6 महिन्या 4 महिन्या अगोदरच, फार जुनी नाही आहे. हां, जेव्हा वंचित फक्त शिवसेने म्हणजे आम्ही ज्यावेळेस उभाठा फक्त गटासोबत होते शिवसेनेबरोबर, तेव्हा. मग त्याच्यानंतर मग उद्धवना काय वाटलं माहित नाही. उद्धव म्हटले आपण दोघं एकत्र करू. म्हटलं वेल इन गुड. आम्ही दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याचं थोडंसं प्रेशर पडलं. काँग्रेसही थोडंसं नरम झालं, NCP नरम झाली. त्याने आम्ही वंचितला घेऊ, पण आम्ही असताना सीट्स देऊ शकत नाही. त्यांना आम्ही सीट्स देऊ शकत नाही. तर उद्धवला मी त्यावेळेस फोन करून, नसेल तर म्हटलं आपण दोघंच बसू, लढू आणि मोकळं होऊन जाऊ. आणि मी उद्धवला त्यावेळेस एश्युअर केलं होतं की 30-35 जागा आपण सहज काढू, चिंता करायची गरज नाही आहे. तुम्ही दोघांनीच, पण उद्धव ठाकरे तयार होते आम्ही त्याला. दोघंही असतो. मी आजही स्टेटमेंट करतोय, शिवसेना आणि उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मी, आम्ही जर लढलो असतो 30 ते 35 सीट्स आरामशीर आम्ही काढल्या असत्या. पण तुम्ही असं भूतकाळात आजही का मी बोलताय? अजून असतो का म्हणताय? आजही मी सांगतोय की काँग्रेस बाहेर पडली आणि माझ्याबरोबर बसली तर तो फिगर पुन्हा मी गाठतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या तिघांनी एकत्र राहू नये, तुमच्या बरोबर नाही, यावं नाही, माझं आणि म्हणणं मग आम्ही तुमचं 30-35 टिकत नाही जागा ना. काढू. माझं मग- म्हणणं असं आहे की ते टिकायलाच तयार नाही आहेत. की आता NCP घ्या ना, रियालिटी घेऊ ना, आपण NCP आपण घेऊ ना. त्यांनी रावेर मागून घेतली, भांडून घेतली, सगळी घेतली. त्याच वेळेस मी म्हटलं खडसेंच्या संदर्भातलं असं टिकणार नाही म्हणून. तुम्ही रियालिटी बघायला तयार नाही आहात. फक्त माझ्याकडे एक माणूस आहे, तुम्ही घेताय. या दोन्ही पक्षांचा असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी काय केलं हे मला माहिती आहे. दोघांना ग्लॅमर नसेल, मान्य आहे मला. एकनाथ शिंदेलाही ग्लॅमर नसेल आणि अजित पवारालाही ग्लॅमर नसेल, जे लिडरशिपसाठी लागतं. पण संघटन बांधण्याचं पूर्ण कौशल्य आहे. तर त्यांनी असणारं ह्या दोघांचे सगळे कार्यकर्ते न्यूट्रलाइज करून टाकलेले आहेत. नाही, पण मग तुमचा असा दावा प्रश्न आहे, असा आहे, माझा दावा नाही आहे. तुमचा असा दावा आहे की जर तसं ते त्यांचं सगळं कॅडर त्यांनी न्यूट्रलाइज करून टाकलं तरी जर ते तुमच्यावर आले तर तुम्ही 30-35 हो, सीट याचं काढणार. कारण की काय, याचं कारण असं आहे की आमच्याकडे कार्डर आहे आज. नाही, पण मला एक गोष्ट कळली नाही. मी आजही तुम्हाला सांगतो की या निवडणुकीमधला असणारा जसं जसं उलगडा होत जाईल तसं तुम्हाला बरेच जणांना धक्कादायक लागणार आहे. पण त्याच्यामध्ये. तुमची मग गेल्या वेळची मतांची टक्केवारी तुमच्या त्या कॅडरच्या आकडेवारीला सपोर्ट कुठे करते? किती? 7%, 7 ते 8% मतं होती प्रश्न असं आहे की 2019 7 ते 8% मतं सगळे चॅनलवाल्यांनी आम्हाला बी टीम करून टाकलं होतं. पण आजही म्हणतात आज माझं म्हणणं असं आहे की पॉलिटिकल पार्टीज बरोबर आम्ही लढत होतो, प्रिंट मीडिया बरोबर लढत होतो.
तसं आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाबरोबर सुद्धा लढत होतो, म्हणजे नॉन पार्टी प्लेयर्स मी असं म्हणतो त्यांना. आणि त्या बॅकग्राऊंडवरती आम्ही 7% घेणं, इट्स नॉट अ जोक. नाही बाळासाहेब, म्हणजे त्याच्याबद्दल आपण येऊच या. पण तुम्ही ज्या गेल्या काही दिवसांमध्ये, तर आता हे एक तर तुम्ही ज्या जागा मागत राहिलात ते, पण MVAच्या बाजूनं त्यांनी कधीही तुम्हाला नाही म्हटलं नाही जाहीररित्या. ते सांगत राहिले की आमच्या बरोबर येणार आहेत, लक्षात घ्या, आमच्या बरोबर येणार आहेत. लक्षात घ्या की एकतर उद्धव ठाकरेंबरोबरचा असणाऱ्या युतीचं एक प्रेशर पडलं आणि त्याच्यानंतर आम्ही जे गेल्या 5 वर्षामध्ये जे वर्क केलं होतं त्या वर्कचं मॅनिफेस्टेशन जे असणारा जाहीर सभेमधनं आलं. त्या जाहीर सभेमध्ये आता आम्ही कुठल्याही एकाही कार्यक्रमाला गाडी दिली नाही, घोडे दिले नाही आणि जेवणही दिलेलं नाही आहे. लोक स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी आले आणि गेले. त्याच्यामुळे असणारं मास आम्ही जो उभा केला होता सगळा, यांच्या सगळ्यांच्या इनॅक्टिव्हनेसच्या याच्यामध्ये, तो आम्ही असणारा इलेक्शनच्या वेळेस दाखवून दिला. कारण काय पण असं की तुम्ही मूळ तर तुम्ही मित्र शिवसेनेचे, त्यांचा हात धरून तुम्ही MVA मध्ये आलात, नंतर तुम्ही एका पोझिशनला MVA मध्ये आम्ही आलेलो नाही. तुम्ही त्यांच्या मीटिंग ना तर लेट्स क्लिअर. MVA बरोबर आम्हाला उद्धवनी 2दा प्रयत्न केले, हे मला त्यांनी फोन करून सांगितलं, पण काँग्रेस आणि NCPनी त्यांना असणारा 0 रिस्पॉन्स दिला होता. नाही, शरद मागं ते एक व्हायरल झालं होतं ना, शरद पवारांनी खरगेंना प्रकाश आंबेडकर, ते एनडीएच्या पहिल्या बैठकीमध्ये ज्यावेळेस निर्णय अगोदर झाला होता की आपण माझ्याशी बोललं पाहिजे, म्हणजे वंचितशी बोललं पाहिजे, त्यावेळेस. पण मुद्दा असा की त्यामुळे तुम्ही शिवसेनेचा त्या नोटमध्ये सुद्धा यांना घेऊन अशीच ती नोट होती ना. अच्छा. पण परवा तुम्ही इंडियाची जी शिवतीर्थावरची सभा झाली त्या सभेला होतात ना, म्हणजे मला असं तिथे बाळासाहेब थोरात असतील, त्याच्यानंतर असणारं रमेश चिंताल असतील आणि अनेक जणांनी असणारं का आता त्याच्यातलं असं मी हे नाही, पण त्यांनी असणारं मला आणि खरगे स्वतःचं असणारं हे होतं की तुम्ही राजीव गांधी येतात आहेत, याचा राजकारणाशी काही संबंध नाही, तुम्ही असणारं राहुल गांधी येतात आहेत, राजकारणाशी याचे काही संबंध नाही, मुंबईत आहे, तुम्ही आलं पाहिजे, म्हणून मी गेलो त्याच्यामध्ये. नाही, पण त्याच्याकडे येताना तुम्ही नंतर असं झालं की तुम्ही शिवसेनेच्या बरोबर MVA मध्ये गेलात आणि नंतर तुम्ही पाठिंबा 7 जणांना काँग्रेसच्या दिलात. तुम्ही असं नाही म्हणालात की आपली शिवसेनेबरोबर युती आहे तर शिवसेनेच्या 10 जणांना. प्रश्न असा आहे की शिवसेनेबरोबरचं असणारं त्यांना जर युती निभवता येत नसेल तर त्याला मी काय करणार आहे. पण तुम्ही युती निभवता येत नाही, निगेटिव्हचा इश्यू नाही आहे. कारण एकतर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेतो म्हणून असं त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती, ती झालीच नाही. आम्ही स्वतःहून प्रेशर केलं त्यावेळेस काँग्रेस आणि NCPला असणारं वाटलं की यांना असणारं घ्यावं त्या सगळ्या याच्यामध्ये. बरं, तुम्हाला त्यांच्याबरोबर युती आहे म्हणून बसलं पाहिजे होतं, दोघांनी एकत्र बसून त्यांच्याशी जी चर्चा केली पाहिजे होती. शिवसेने 2दा मी निरोप पाठवले उद्धव ठाकरेंना की आपण पहिल्यांदा दोघं बसू, आपल्याला कुठच्या जागा पाहिजेत त्या दोघं आपण असं हे करू आणि जॉईंटली यांच्याबरोबर बसू. पण बाळासाहेब तुम्हाला त्याला ते झाल्यानं ते जेव्हा होत नाही तेव्हा ती युती नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. पण बाळासाहेब म्हणजे MVA या बाबतीमध्ये मला असं वाटतं की त्यांनी फार पद्धतशीरपणानं ते सतत बोलत राहिले. नाही, लक्षात घ्या की 2019 मध्ये सुद्धा मी याच म्हणजे NCP आणि काँग्रेस यांच्याकडे तुम्ही 5 वेळा ज्या लोकसभेच्या जागा हारलेला आहात, कंटिन्युअसली हारलेला आहात, त्याच्यापैकी तुम्ही आम्हाला किती देताय हे सांगा. मी त्यांच्या जिंकलेल्या जागा मागत नाही आहे. त्यांच्या 5 वेळा लोकसभेमध्ये ते हारले त्याच्यामधल्या तुम्ही द्या. तिथे ज्यावेळेस तुम्हाला देता येत नाही त्यावेळेस एक लक्षात घ्या की हा लढा नुसता पॉलिटिकल नाही आहे. पण तर काँग्रेस आणि NCP मार्फत जी घराणेशाही आलेली आहे, आजही आम्ही तुम्हाला 2 जागेच्या वरती जागा देऊ शकत नाही. ही जी आज चाललेली आहे ती त्यांना घराणेशाहीची सत्ता जी मेंटेन केलेली आहे
त्यांना मी जे शब्द प्रयोग केले की निजामी मराठ्यांची असणारी सत्ता आहे त्याच्यामध्ये रयतेतल्या मराठ्यांना त्यांना घेऊन जायचं नाही आहे आणि त्यांना माहिती आहे की ह्याला जर जास्ती जागा दिल्या तर हा रयतेतला मराठा सत्तेमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हा नुसता पॉलिटिकल लढा नाही आहे, सीट शेअरिंगचा लढा नाही आहे. आणि मी जिथे असणारं नंतर आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे तुम्ही 12 ठीक आहे माझं फिगर मोठा असेल की मी 15 OBC द्या असं जे म्हटलं होतं. आर यू रेडी फॉर दॅट कन्सेप्ट? प्रश्न असा आहे की तुम्ही नुसतं सीट शेअरिंग बघताय, मी सीट शेअरिंग बघत नाही आहे, मी सोशलायझेशन ऑफ डेमोक्रेसी हा त्याच्यातला बघतो आहे. 48 जागा काँग्रेसने लढवल्या, मी लढवल्या किंवा इतर कोणी लढवल्या. या 48 जागा आम्ही जिंकणार नाही आहोत, पण आम्ही लोकशाहीचं सामाजिकरण करतो आहे आणि उमेदवारी आमच्या हातामध्ये आहे त्याच्यामधनं तरी करावं, पण तेही होत नाही आहे. पण तो जो आत्ता तुम्ही मुद्दा म्हणाला एक लक्षात घ्या, मला सत्तेशी इंटरेस्टेड नाही. मला सत्तेमध्ये जायचं असतं तर मी फार अगोदर गेलो असतो. माझ्या पाठीमागे सत्ता लागते. मला बेसिकली इथे असणारं जी लोकशाही आहे ती रुजली तर इथे जे हॅव नॉट्स आहेत त्यांना सिक्युअर्ड होतात. तुम्ही आता असणारं एक पोस्टर बघितलं नाही, आदिवासींचं पोस्टर आहे आणि बेसिकली ते कुठं महाराष्ट्रातलं आहे का? महाराष्ट्रातलंच आहे, दुसरं काहीच नाही आहे. त्या डॉक्टरला नांदेडमध्ये संडास धुवायला लावलं, हां, बरोबर आहे. हो हो त्यावेळेस एक डीनला पोस्ट- डीनला डीनला डीनच होतं. त्यावेळेस एक पोस्टर निघालं होतं. अगोदर आम्हाला असणाऱ्या शेतावरती सालगडी म्हणून राबवण्यात आलं. आम्ही शिकून डॉक्टर झालं तरी आम्हाला सालगडीच वापरण्याची चाललेलं आहे. दॅट स्पीक्स लॉट्स. ती मेंटॅलिटी बोलायला लागलेली आहे आणि या मेंटॅलिटीला तुम्ही असणारा जर वाव देणार नसाल, रेकग्नाइज करणार नसाल, तिला स्वरूप देणार नसाल आणि तिला सत्तेमध्ये तुम्ही सभा करून घेणार नसाल तर त्या सत्तेचं काय घेणं देणं आहे? मी तर सरळ म्हणालो की मी 80 साली आलो त्याच वेळेस माझ्या पाठीमागे सत्ता लागली होती. पण तुम्हाला का वाटलं नाही की आपण सत्तेत जावं? अचीव काय करणार? का सत्तेत जाऊन लोकं काय- मंत्री चालवणार, 4-5 कार्यकर्ते त्यांना असणारं श्रीमंत करणार आणि पुन्हा असणारं ही घराणेशाहीच्या सत्तेला मी असणारं तुमचा असा प्रण आहे की सत्तेत जायचंच नाही, आपण कायम विरोधी शोषितांची लढाई. सत्तेत जायला मी रेडी आहे. मी विश्वनाथ प्रताप सिंगाबरोबर आम्ही असं सत्ता आणली. सोशलायझेशन आम्ही दुर्दैव आहे की 13 महिन्याच्या वरती आम्ही टिकू शकलो नाही ते गव्हर्नमेंट, नाही तर पूर्णपणे सोशलायझेशन आम्ही करू शकलो असतो. मगाशी तुम्ही बोलताना की ज्या जागा 5 टर्म सलग हरलेल्या आहेत त्या जागा आम्हाला द्याव्यात असं तुम्ही मागणी केली. त्याच्यातल्या द्या, त्या नाही, त्याच्यातल्या तुम्ही आम्हाला द्या. बरं, पण त्याच्यातल्या जागा तुम्हाला का द्याव्यात? तिथे त्याचं तुमची ताकद असेल तर तुम्हाला मिळेल ना. त्यांच्यापेक्षा तुमची ताकद जर तिथं कमी असेल तर फक्त आम्ही 5 टर्म हरलो म्हणून आम्ही तुम्हाला देतो असं कसं नाही देईल? तुम्हाला असणारं जे तुम्हाला मग तुम्ही असणारं आम्ही वेगळं लढलो तर तुमचं दुखणं का? मग तुम्ही बी टीम का म्हणताय आम्हाला? आम्ही तिथं असणारं तुम्हाला मदत करायला ज्यावेळेस तुमचं असं कुठं होतं का? तुम्ही असं त्यांना दाखवून दिलं असं आहे की तुम्हाला ऍडजस्टमेंट का? तुम्हाला असं वाटतं का? ऐकून घ्या, आता ऐकून घ्या. तुम्हाला असं वाटतं का आम्ही असणारा बॅग वापरणारे झालो पाहिजे म्हणून? जे बाहेर पडते तीच मेंटॅलिटी बाहेर पडते की आम्ही असणारा फक्त यांच्या बॅगा वापरायचं आणि ह्यांनी चालत राहायचं, हे थोडी आहे. नाही, पण बाळासाहेब, सहभाग करून तुम्ही त्यांना असं दाखवून दिलं का? सहभाग दाखव तुम्ही असं दाखवलं का की या जागा आहेत? 5 माझं म्हणणं असं आहे की त्या 12 जागा पुन्हा जिंकलात का तुम्ही? ना माझं वेगळं म्हणणं आहे. माझं म्हणणं सोडून द्या. ना माझं म्हणणं असं आहे की त्याच्यात तुम्ही असं दाखवू शकलात का? तुम्ही त्यांना असं दाखवू शकलात का की ह्या तुम्ही सलग 5? आता मी तुम्हाला सांगतो, नाही, एकच second फक्त, एकच जस्ट वेट अ मिनिट. नांदेडची सीट घ्या, सोलापूरची सीट घ्या किंवा सांगलीची सीट घ्या. आम्ही 2.25 लाखापर्यंत आहोत. काँग्रेसची मतं आहेत ती मुसलमानांची मतं आहेत. आता मी आरोप करायचा का की तुम्ही मुसलमानांच्या मताचे मालक झालेत म्हणून मी पडलो?
तुम्ही असणारा ॲनालिसिस करायला तयार नाही आहात. तुम्ही सगळेजण असणारा वंचितांचा जो ग्रुप आहे या समाज व्यवस्थेमधला, त्यांनी वरती यावा, वरती येऊच नये अशी मेंटॅलिटी मला दिसते. अँड आय एम फायटिंग अगेन्स्ट दॅट. पण हा तुमचा जो मुद्दा आहे की सलग 5 वेळेला तुम्ही जिथं हारला आहात तर तिथं तुम्ही जिंकू शकत नाही हे मान्य करा आणि ती जागा, त्यातल्या काही जागा तुम्ही आम्हाला सोडा. पण असं तुम्हाला दाखवता आलं का किंवा येईल का की इथं तुम्ही सलग हारलेले आहात पण इथं आमची ही अशी ताकद आहे आणि त्यामुळं जर तुम्ही ही जागा आम्हाला सोडलीत तर आम्ही जिंकू, आपण जिंकू, म्हणजे आम्ही कशाला, आपण जिंकू असं तुम्हाला सांगता येईल? मला एक सांगा, त्या 12 जागा 2019 मध्ये जिंकले का? म्हणजे जिथे सलग हरले होते, सलग हारलेले जिंकलेत का? पण त्याच्या तुमचा चार्ट आणि दाखवा पण तुमच्या अशापैकी बाळासाहेब, अशापैकी एक लक्षात घ्या, तुम्ही 5 वेळा हारलात, 6व्या वेळाही हारलेला. नाही, पण त्याच्यामध्ये त्याच्यामुळे असणारा तुम्ही हारलेल्या ज्या ठिकाणी शेअर करू शकत नाही तिथे मेंटॅलिटी दिसते. अशा किती जागा मेंटॅलिटी दिसते की त्याच्यामध्ये तुम्हाला हा ग्रुप वरती यायलाच नको आहे. आम्ही हारलो तरी चालेल पण तुम्ही जे येता कामाने. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं असेल, तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर औरंगाबाद 9 टाइम्स हारलेले कंटिन्युअस जागा आहे आणि एका मुसलमानाच्या जोरावरती ती आम्ही पुन्हा जिंकून दाखवली. तिथे मुस्लिम हा टर्न झाला. तुमचं असं म्हणणं आहे की औरंगाबाद पॅटर्न बाकी ठिकाणी सुद्धा वर्क होऊ शकतो? बाकी ठिकाणी होईल, आता होईल, मी तुम्हाला सांगतोय. पण असे किती मतदारसंघ आहेत म्हणजे तुमच्या लेखी? लेट दी रिझल्ट कम. अरे नाही, अजून इलेक्शन आहे ना समोर, असं काय करता तुम्ही? भूतकाळात कशाला इलेक्शनला घेऊन जाताय? आताच म्हणतोय 2024 निवडणुका पण मग अजूनही तुम्हाला संधी आहे ना, ती आहे ना. मग तुम्ही सांगा ना की अशा किती जागा तुम्हाला वाटतात की जिथं कशाला सांगू मी की नॉट गोइंग टू डिस्क्लोज माय कार्ड्स. ना त्याच्यासाठी नाही म्हणत मी असं म्हणतोय की अशा जागा की ज्या तुमच्या लेखी, ज्या काँग्रेस सलग हारलेले आहे, ज्या जर त्यांनी काँग्रेस एक जागा सोडून उरलेल्या सगळ्या हरलेल्या आहेत. मागच्या वेळी एकच खासदार होता. बरोबर. स्टॅटिस्टिक कशाला हे करताय? त्याच्यामध्ये असं हारले एक्सेप्ट करा ना. कशाला काँग्रेससाठी बॅटिंग करताय? अरे सलग बॅटिंग करताय काँग्रेसवरती. आणि आताही मी गेले 8 दिवस बघतोय की असारा ही युती झाली नाही तर वंचितचा रिस्पॉन्सिबिलिटी, जागा मागत नाही, अमुक मागत नाही, हे मागत नाही, आम्ही 3 दिल्या, 4 दिल्या, 5 दिल्या, 7 दिल्या. पण तुम्ही कधी हे सांगितलं का की यांचं 10 जागेवरती काँग्रेस आणि शिवसेना यांचा वाद आहे? कॅटेगोरिकली तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट मला काढून दाखवा 10 जागांच्या बद्दलचा. 10 जागांच्या बद्दल. त्याच्याबद्दल असं आहे की त्याच्याबद्दल एकाच जागेबद्दल फार गोंधळ सुरू आहे. लक्षात घ्या, 5 जागा बिटवीन शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस. कोणत्या 5 जागा? कोणत्या 5 जागा? त्याच्यावरती असणारे येऊन गेले एका चॅनलवरती 5. तुम्ही ज्या जागा म्हणता आहात 10 आणि 5 जागांचा, सगळ्यात पहिली बातमी ही आम्हीच दिलेली होती, एबीपी माझानीच ती बातमी दिलेली होती आणि त्यांचा वाद होता. पण त्यात नुसताच चार्ट आला, बातमी आली नाही की बातमी पण आली, अजिबात आली नाही. तुम्ही असं आहे की तुम्ही हल्ली ना ते अकोल्यामध्ये इतके रमलेले आहात की तुम्ही इकडे तिकडे बघत नाहीत. नाही, कालही त्यांनी एक छोटीशी बातमी नाही, काल तुम्ही एक ती छोटी बातमी दिलीच होती त्यातली की 3 जागांचा प्रस्ताव आम्ही धुडकावला, त्यात अकोल्याची जागा होती. हो, ते असताना मुंबईवरून आमच्या असताना सिद्धार्थ मोकळे त्याला की तो प्रस्ताव का धुडकावला, काय येतं त्याच्यामागे, आणि इतर 2 जागा कुठल्या होत्या? स्वतःहून सांगतोय की आज मी 5 मतदारसंघामध्ये स्वतःहून जिंकण्याच्या परिस्थितीत आहे. पण सध्याच्या घडीला म्हणजे 5 हा तुमचा फिगर आहे जिकडे तुम्ही त्यांच्याशी चर्चा आज कुठलाही फिगर आम्ही त्यांना दिलेला नाही. बरं, 5 जागा अगोदरही दिलेला नाही, फक्त आम्ही असताना तयारी केलेल्याचे त्याच्यामधले द्या. तुम्ही काहीतरी तर नंबर ठरवला असेल ना की इथून पुढे चर्चा नाही, भांडण भेटलं तरच मी फिगर देईन. यांचं भांडणच भेटलं नाही, त्या भांडणामध्ये मी कशाला येऊ? पण तुमच्यामध्ये याच्यामध्ये प्रॉब्लेम पार्टनर कोण आहे नेमका? कोणता पक्ष आहे ज्याच्यामुळे गाडा अडले? त्यांची भांडणं मिटत नाही तर माझं 5 जागा सांगा बाळासाहेब. अजिबात सांगणार नाही. बरं, त्या 3 जागा होत्या त्यातल्या 2 सांगा ज्या तुम्ही काल धुडकावल्या. एक तुम्ही अकोला सांगितली. मला तिथल्या असणारे जे कोण उमेदवार लढणार आहेत आता त्यांना रॉंग बॉक्समध्ये टाकायचं नाही आहे आणि त्यांनी म्हणावं ना त्याच्यामध्ये की नाही आहे म्हणून. त्याच्यामध्ये
पण एक जी आता आपण बोलत होतो, अकोल्याची जागा असेल किंवा अमरावतीची जागा, त्या दोघेही 27 आणि 16 या जागांमध्ये होत्या, ज्या तुम्ही मागितल्या होत्या. तुम्ही जे प्रस्ताव 27 मधले आहेत ना. हा 16ची पण लिस्ट त्यांनी गेलेली. एक सांगतो की त्या ज्या जागा आहेत त्यांनी त्यांचं स्टेटमेंट ते बरोबर आहे की 27 जागा आम्ही ज्या मागितल्या होत्या त्याच्यामधल्या होत्या, ह्या बरोबर आहेत. त्यांनी 3 दिल्या, आम्ही उडकावून लागलं, संपलं. पुढं बोलायचं त्यांनी. बरं, पण प्रश्न असा आहे की तुम्ही जिथनं लढता आहात किंवा मग पारंपरिक जो तुमचा मतदारसंघ आहे अकोला, तिथून जेव्हा जेव्हा काँग्रेसने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे तेव्हा तुम्ही निवडून अजिबात नाही. पण अजिबात 2019 माझ्या पहिल्या निवडणुकीपासून 1985च्या निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी काँग्रेस आणि BJPची समझोता झाला त्याच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रश्नाचे असणार आहे की ज्यावेळेस मग मी इंडिपेंडेंटली माझ्या याच्यावरती निवडून याचे झाले, तर त्यावेळेस असताना मुस्लिम एकच उमेदवार काँग्रेसचा त्यावेळेस असायचा महाराष्ट्राच्या 48 मधला, तो अकोल्यामधला असायचा. बरोबर. आणि तिथे तुम्ही कधी म्हटलं नाही की असताना काँग्रेस BJPची बी टीम झाली म्हणून, तेव्हा कोणीच म्हटलं नाही. पण पण तुम्ही 99 एकदा आलात ना त्यांच्या पाठिंब्याने निवडून. हा 99 शरद ते पवारांनी 2004 शरद वेळी पवारांचा तुम्हाला नाही, पाठिंबा हे दिला होता. लक्षात घ्या. हां. शरद पवारांचा रोल नाही, काँग्रेसचा. अजिबात नाही. कोणाचा रोल होता? त्यावेळेसचा असताना काँग्रेसचे जे अध्यक्ष सीताराम केसरी बरोबर झालेला समझोता होता, त्याच्यामध्ये शरद पवारचा 0 रोल होता. पण नंतर त्यांनी अजिबात नाही, सपोर्ट नाही केला, बिलकुल नाही. विरोध केला. त्यावेळेस त्या युअर सायलेंट. पण विरोध नाही केला म्हणजे सुद्धा पाठिंबाच झाला ना. पाठिंब्याचा पाडण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे जिंकायला मदत करणं ना. तुम्ही व्यक्ती म्हणून नाही, काँग्रेस पार्टी म्हणून त्यावेळेसची असताना ती चर्चा होती आणि त्याच्यानंतर ही वॉकड आउट. बरं, त्याच्यामुळे असताना पण बाळासाहेब तुम्हाला हवंय काय? सगळ्या महाविकास आघाडीला पडल्या तुम्हाला काय हवंय? कोणाला? तुम्हाला मान सन्मान तुम्हाला मिळत नाहीये तो. बिलकुल नाहीये. पण ते तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बैठका चाललेल्या असताना प्राध्यापक धैर्यवान फोंडकर आमचे बैठकीला गेले होते. बैठकीमधून त्यांना बाहेर हे करायला लावलं, बसायला लागलं होतं आणि आतमध्ये त्यांची चर्चा चालली. आता हा मान आहे? हा मान आहे का? नाही. तरीही धैर्यवान फोंडकर वॉकआउट झाले. ते म्हटले बघा आम्ही हे करतो. तरीही मी त्यांना म्हटलं नाही, पार्टी डिसिजन झाला ना आपला की यांच्याबरोबर बसायचं, ह्यांनी अपमान केला तरी आपण बसायचं. आणि नंतर तिघही म्हणजे रोकडे होते तेही गेले, आनंद होते तेही गेले, धैर्यवान गेले, तिघही जाऊन तिथे बसले. आमच्याकडून असं नाही, यांच्या नेहमीच्या स्टाईल ऑफ बैठका, आमच्याबरोबर एक बैठक आणि नंतर तिघांचं असताना कडबोळं एकत्र बसायचं. आता ह्याला काही पॉलिटिकल चर्चा म्हणत नाहीत त्यांचं आणि ह्याला असताना समझोता म्हणत नाही आहे. तुम्हाला असताना तुम्हाला जे करायचं आहे ते आम्ही फक्त असताना ज्याला मग मी माझ्या शब्दात म्हणतो की कोंबडी मी शिजवलेली आहे. मी म्हणत होता सगळे मिळून खाऊ, तुम्ही ओरबडून खायला निघालेले आहात, मी ओरबडून खाऊ देणार नाही तुम्हाला. पण बाळासाहेब त्याच मोमेंटला पहिली जी बैठक झाली जिथे ते धैर्यवान पुणकर बाहेर आले, बाहेर येऊन त्यांनी सांगितलं, तिथेच का नाही निर्णय घेतला गेला? इतकी वाट का पाहिली जाते? असं एक लक्षात घ्या की राजकारणामध्ये तुम्हाला असताना ज्यावेळेस काही गोष्टी म्हणजे डिसलॉग करणं BJP हा इज आवर प्रायोरिटी असं आम्ही ठरतोय. त्यावेळेस त्यांनी मान अपमान करायचा ठरवला, ठीक आहे, जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत आम्ही असं सहन करू त्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे, वी विल गो हेड. शेवटी सीट शेअरिंगच्या ह्याच्यावरनं आपण असं आपल्याला जे पाहिजे ते मिळालं त्या ह्याच्यामध्ये, तर आपण असं युती धर्म निभावायला काहीच अर्थ नाही. पण त्याच्यावर तिकडनं निभावला जात नाही, त्याला मी काय करणार? आय हॅव नथिंग टू डू विथ. पण बाळासाहेब त्यावेळेला शिवसेनेकडनं असं सांगितलं गेलं की अपमान केला गेला वगैरे, हा सगळा कांगावा झाला, आम्ही छान एकत्र जेवलो वगैरे, त्याचे फोटो व्हिडिओ आमच्याकडे आहेत. त्यांनी फोटो त्यावेळेस मग त्या धैर्यवान फोंडकरनी स्वतःहून सांगितलं की मी जेवल्याचा फोटो दाखवा मला. म्हणजे त्यांना न जेवायला नाही, म्हणजे नाही, माझं म्हणणं असं आहे की
त्यांचं जेवण झाल्यानंतर दहजवान गेले होते. त्याच्यामुळे त्यांचं जेवणाचं ह्याच्यामध्ये नव्हतं. त्यांचं जेवण झालं होतं, सगळं झालं होतं, त्याच्यानंतर दहजवान घेतले. त्याला असणारं हे आहे. बरं. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की ते सगळं झालं. माझं म्हणणं असं आहे की विदिन कॉन्ट्रडिक्ट त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा त्याचा इश्यूही आम्ही केला नाही. सीट शेअरिंगचा ज्यावेळेस ते म्हटले 3 ते आम्ही म्हटलं आउट. बरं, आत्ता तुम्ही जो प्रस्ताव दिलेला आहे, तुम्ही पत्र लिहिलं आणि ते म्हणजे एक प्रकारे परत ती गुगलीच होती MVAसाठी, की तुम्ही सांगितलं की काँग्रेसनं आपल्या 7 जागा सांगाव्यात, कुठल्याही द्याव्यात, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आता हे पत्र तुम्ही एकट्या काँग्रेसला दिलं. तुमचा मित्र तुम्ही शिवसेनेलाही असंच पत्र नाही, आम्ही दिलं? असं शिवसेनेने आमची बाजू मांडलीच नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तुम्ही रागावलाय त्यांच्यावर? मी रागावलं कोणावरती नाही आहे. मी असं एवढंच म्हणणार आहे की आम्ही एक्सपेक्ट करत होतो की बघ आपण दोघांनी जाहीर केलेलं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ते जाहीर केल्यानंतर MBA बरोबर फायनलिटीला ज्यावेळेस बसायचं असेल त्यावेळेस आपण दोघांनी बसलं पाहिजे. बरं, मला पण हे सांगा, मला म्हणजे हे आता जाणून त्यांनी आम्हाला कन्सिडरच केलं नाही आहे. पण मला हे जे सांगा ना. कन्सिडर काँग्रेस आणि NCP एस देअर पार्टनर. त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहोत? पण मग तुम्ही किमान त्यांच्याकडं की आपण मित्र आहोत, तर तुमच्या वाट्याला ज्या जागा आल्या झालं ना. त्यातल्या तरी आम्हाला द्या, काही त्यातल्या आम्हाला आमच्याच वाट्याच्या द्या. ती त्याच्यातल्या असणारं झालं. मग आम्ही शेअर करू शकणार नाही. त्याच्यातल्या म्हणजे शिवसेना पण म्हणाला आम्ही शेअर करू शकत नाही. त्याच्यामुळे वी हॅव नो ऑप्शन. त्याच्यामुळे आम्ही असं सरळ सांगितलं की आम्ही बसायला तयार आहोत. आजही बसायला तयार आहोत. आम्हाला तुम्ही 22 घेताय, तुम्ही 18 घेताय. आता तिथला तुमचे 2 कॅन्डिडेट्स पळून गेले. 3रा कॅन्डिडेट ऑन दी वे आहे. आता असं आहे की म्हणजे MVAचे ना सगळे बाळासाहेब तुम्ही हे बोलताय, तर मला असं वाटतं की MVAचे सगळे नेते असे आता बघत असतील कार्यक्रम, की तुम्ही आता एक आकडा सांगावा की आपण नक्की तोच त्याच्यावर विचारणार रिॲक्ट. होती, की तुम्ही काय सांगितलं होतं त्या 4 सीझन्सच्या मीटिंग मध्ये आकडा त्यांना? कोणाला? हे आम्ही कोणाला पहिल्यांदा गेल्यानंतर मी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही प्रिन्सिपली आपण काही गोष्टी ठरवू. हां. एक म्हटलं होतं अगेन्स्ट BJP काय काय बोलायचं ते आपण असं ठरवू त्या ह्याच्यामध्ये. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आपला सर अजेंडा जाऊ द्या. तिसरं म्हटलं होतं त्या ठिकाणी की आम्ही बिटवीन मराठाज अँड OBCs आजही डिवाईड संपलेली नाही आहे. हो कायम आहे. हो. तिला तुम्हाला असं ॲड्रेस करावा लागेल. आम्ही जरांगे पाटलांनाही म्हटलं तुम्हाला ॲड्रेस करावा लागणार आहे त्या सगळ्या याच्यामध्ये जर महाराष्ट्र जिंकायचं असेल तर. होय होय म्हणतात. पण मग हे सगळं बोलणं झाल्यावर तुम्ही काही सांगितलंच नव्हतं का आकडा त्यांना, की आम्हाला या आम्ही जागा? त्यांना असं म्हटलं की हे एकदा ठरलं की प्रत्येकाला जेवढ्या जागा पाहिजेत त्यांनी टेबलवरती मांडावं. त्या मांडल्या नाही. त्या मांडल्या नाहीत. शेवटी आम्ही मग एक दिवशी जयंत पाटील यांना म्हटलं की आता आमचं येणं इथं थांबलं पाहिजे असं मला वाटतं. कारण वाटप कसं कुठलं करायचं आणि काय करायचं याची माहितीच येत नाही आहे. आणि तिथे मग आम्हाला असं जयंत पाटीलनी एक पेपर दिला. हे जे मी 10 आणि 5 15 जागींचं जे आहे ते आम्हाला जयंत पाटील यांनी हो ती माहिती दिली. अच्छा, सोर्स जयंत पाटील आहेत. आमचं सोर्स बैठक ते त्या बैठकीमधलाच सोर्स आहे तो. जयंत पाटलांनी लिहिलं ते आणि प्रत्येकाला विचारलं की हे तुमचं डिस्प्यूट आहेत का. आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे तो कागद दिला. ते अजून अनरिझॉल्व्ड आहे. मग आम्ही कशाला जायचं त्या आघाडीमध्ये? जे इश्यूज अनरिझॉल्व्ड आहेत तुमचे तर आम्ही जायचं कशाला? तर वी आर वेटिंग फॉर देम टू रिझॉल्व. सर, मग आता इथे 2 प्रश्न विचारायचे आहेत की जर का मान सन्मान मिळत नाहीये तर फिसकटलं असं म्हणायचं का? आणि दुसरा प्रश्न, मग किती दिवस आंबेडकर वाट बघणार? मी फार अगोदरच जाहीर केलं होतं की वी विल वेट टिल दी लास्ट डे ऑफ दी फर्स्ट पोलिंग डेट. हे जर बोलणार असेल ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामधला जर तोडगा निघत असेल तर वी विल वेट टिल त्या तारखेपर्यंत. आणि आज 27चा अल्टिमेटम आहे बेसिकली. आणि आज शेंडगेंचा बाईट आलाय. 27 तारखेचा अल्टिमेटम. नाही, पहिली पोलिंगच्या पहिली पोलिंग डेट. म्हणजे
अर्ज भरायचा अर्ज असेल भरायचा. पहिल्या- अर्ज भरणार भरायचं ना. शेवटचा दिवस तर तो 27 तारीख आहे. आज शेंडगेंचा बाईट आलाय त्याच्या असं आहे की तिसऱ्याच आघाडीची चर्चा सुरू आहे की काय असं वाटायला लागलं आणि होऊ शकतं की काय. ते म्हणतायत की आम्ही आंबेडकरांसोबत बसलो, आम्ही एकत्र 22 जागा देणार आहोत असं ते म्हणलेत. तर ती शक्यता काय? तुमची दादरला मागच्या आठवड्यात बैठकही झाली. शेंडगेनी प्रकाश शेंडगे आणि टी पी मुंडे, त्याच्यानंतर बावकर कोकणातले, त्याच्यानंतर पनवेलचे असणारे तांडेल, यांनी असणारं मध्यंतरी OBC पार्टी रजिस्टर्ड केलेली आहे आणि त्यांना असं वाटते की आपली फार मोठी ताकद आहे. जे सगळ्या OBCचं आंदोलन झालं त्याच्यामुळे सगळेच OBC आपल्याकडे आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि त्यांचा प्रस्ताव असा आला आहे की आपण समझोता करून एकत्र लढावं. तर मी त्यांना असं एक म्हणाल की तुम्ही कुठल्या जागा केव्हा लढणार, काय लढणार याचं असतं हे करा. मी म्हटलं होतं आमचं ठरलं की या आघाडीत आपण बोलू, एका दोघाला ॲडजस्ट करता आलं तर आपण असं बघू, नाही आलं तर तुम्ही तुमचं बघा. पण याच्यामध्ये बाळासाहेब म्हणजे गेल्या इलेक्शनमध्ये तुम्ही आणि ओवेसी तर यांनी म्हणजे त्यांनी खूप एक प्रभावी असा एक गट निर्माण झाला होता. तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलतच नाही आहात. नाही का असं आहे, त्या आमच्या पहिल्या फेजमध्ये मुस्लिम समाजाला वेदर दिस विल बी वर्कड आउट, म्हणजे हे वर्कआउट होईल ह्याच्याबद्दल शंका होती. त्यांना आमचे उघड म्हणाले होते. विधानसभेला ते असं म्हटले होते की आम्ही होल हॉग तुमच्याकडे येऊ, काँग्रेस सोडून आम्ही तुमच्याकडे येऊ त्या ह्याच्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की एका सीटमध्ये आम्हाला असणारं पॉसिबल झालं याचं कारण की तिथला मुस्लिम ब्लॉक हा आमच्याकडे पूर्णपणे आला. म्हणजे पूर्णपणे आला असं मी म्हणणार नाही, 50,000 इतरांनी घेतले, काही काँग्रेसला घेतले, तरी 60% ब्लॉक आल्यामुळे जे काही OBC दलित आम्ही असणारं त्यावेळेस केलं होतं ते पॉसिबल झालं होतं. त्याच्यामध्ये OBC ह्यांना असणारा फार मोठी एक आशा होती त्यावेळेस की आपल्याला उमेदवारी तर कुठल्याच पार्टीकडून मिळत नाही, हे आपण उभं केलेलं आहे, हे आपल्याला असणारं आता उमेदवारी तरी मिळेल आणि आपल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण असणारं निवडून येऊ ही त्यांची आशा होती. पण MIM 100 जागा आम्हाला पाहिजेत असं जे इम्तियाज जलीलचं स्टेटमेंट आलं तिथून ते सगळं संपलं त्या ह्याच्यामध्ये. आणि OICने ते कंट्रोल केलं पाहिजे होतं, त्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट त्यांनी असणारं हे केलं की नाही, आय स्टँड बिहाइंड इम्तियाज जलील स्टेटमेंट. त्यांनी तुमची स्ट्रॅटेजी केली, भरपूर सीटा मागायच्या. म्हणजे ते आम्ही त्यांना असं सीटा ऑफरच केल्या होत्या, नाही असं नाही, भरपूरच सीटा ऑफर केल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये. पण आता तुम्ही तो विचारच करत नाही आहात. नाही, आता MIM आम्ही हात धरतच नाही होत. BRS नाही, BRS येतच नाही आहे महाराष्ट्रात. आता बिहारमध्ये लढेल म्हणजे तेलंगणा सुद्धा स्ट्रॉंगली लढेल का याच्याबद्दल शंका आहे मला जरा. बाळासाहेब, मगापासून उत्तरं देताना तुम्ही 2 गोष्टींचा उल्लेख केलात. एक म्हणजे तुमची लढाई ही प्रामुख्यानं भाजपच्या विरोधात आहे एक, आणि दुसरं तुम्ही म्हणालात की सीट शेअरिंगच्या बाबतीतली तुमची आयडिओलॉजी तुम्ही सांगितलीत की इट इज नॉट जस्ट अ नंबर, की कोणाला कुठली किती हे नाही आहे, तर ही हॅव आणि हॅव नॉट्समधली लढाई आहे, आहेरे आणि नाहीरेमधला हा फरक आहे, ज्याला तुम्ही घराणेशाहीचा सुद्धा पाया दिलात. पण प्रामुख्यानं तुमची मांडणी जात या गोष्टीवर आहे. आता जर तुम्ही जात या गोष्टीवर उमेदवाऱ्या द्यायच्या किंवा त्याच्यातनं सोशलायझेशन साधायचं असं म्हणत असाल, तर तुम्ही ज्यांच्या विरोधात हे सगळं उभं करू पाहताय त्यांचा पाया हा हिंदुत्व आहे आणि त्याची पेरणी अख्ख्या देशभरामध्ये झालेली आहे. तुमची ही आयडिओलॉजी त्या पायाला विरोध करू शकेल, टक्कर देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? मी मध्यंतरी असर मोहन भागवत यांना असर ऑफर दिली होती की मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. कंडिशन नंबर 1, इक्वलायझेशन ऑफ प्रीस्टहूड. की जातीने कोणी प्रीस्ट राहणार नाही
हिंदू थिओलॉजीची युनिव्हर्सिटी अजून उभी राहिलेली नाही. हिंदू थिओलॉजीची युनिव्हर्सिटी आपण सर्व उभं करू. त्याच्यामध्ये असणारं धार्मिक शिक्षण दिलं जाईल. जसं डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरी लागते, तशा रीतीने याच्यातनं जो कोणी आचार्य होईल, हरिभक्त पारायण होईल, यालाच धार्मिक विधी करता येईल. इतर कोणाला करता येणार नाही. हा कायद्याने आपण बंधन करायचं. तुमची जर तयारी असेल तर मी तुमच्याबरोबर राजकीय समझोता करायला तयार आहे. पण ही एकच अट होती तुमची? माझी एकच अट आहे. आणि दिस इज कॉलेजेस सारखे आरक्षण वगैरे लागेल? काही गरज नाही आहे. एव्हरीबडी ज्याला कोणाला असणारं धार्मिक विधी करायचं आहे तो ॲडमिशन घेऊन त्याला असणारं हे करेल. त्या आरक्षणाची गरज काही आहे? काहीच गरज नाही आहे. पण मग हे तुमचा प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहोचला? मग त्यांचं काय आलं उत्तर? मम. काय MUM. मम. पण तुम्ही मूळ प्रश्न की तुमची दिस इज दी आन्सर तू त्यांच्या नॉन हिंदुत्व अजेंडाला. त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा नाही आहे. त्यांच्या हिंदुत्वाच्या अजेंडा हा अँटी रिझर्वेशन आहे कधीतरी, नाहीतर अँटी मुस्लिम आहे. देर इज नथिंग पॉझिटिव्ह इन देअर हिंदुत्व अजेंडा. हे एक्सपोज करायला कमी पडलेत. पण मग तुम्हाला वाटतंय की तुम्ही जी आयडिओलॉजी आता त्यांनी त्यानं ते एक्सपोज होईल किंवा त्यांना पूर्णपणे एक्सपोज होणार आहे. कारण का त्यांचं असणारं जे वैदिकिझम जे आणायला बघतात, टिकवायला बघतात आहेत, आणायला बघतात आहेत, रूढ करायला बघतात आहेत. आज असणारा देर इज अ डिफरन्स बिटवीन वैदिक आयडिओलॉजी आणि संतांच्या आयडिओलॉजीचं. ते असणारं संतांची आयडिओलॉजी धुवून पुसून काढायला बघतात आहेत. मी त्याला असणारा वाचवायला बघतोय. आणि ते वाचवायचं असेल तर तुम्हाला आजचं प्रीस्टहूड इज अ सिम्बॉलिक. तर थोडक्यात तुमचं हिंदुत्वासाठीच तुमचा पण लढा आहे? माझ्या हिंदुत्वासाठी नाही, हिंदुत्वासाठी माझा असणारा लढा असा आहे की धनगराचा पुजारी, कुंभाराचा पुजारी याला त्याच्या जातीच्या बाहेर रेकग्नायझेशन नाही. तो त्याच्याच जातीमध्ये असतो आणि त्याच्याच जातीमध्ये रेकग्नायझेशन आहे. त्या समूहाला तुम्हाला रेकग्नायझेशन मिळवायचं असेल तर युअर प्रीस्टहूड हॅज टू बी जनरलाइज. मग ही तुमची भूमिका महाविकास आघाडीमधल्या पक्षांना मान्य आहे का? ते मौन आहेत. म्हणजे दोन्हीकडे मौन आहे? दोन्ही मौन आहेत. बाळासाहेब, दुसरीकडे जर का बघायचं, तुम्ही आता बोलताना बोलला आहात की माझे उमेदवार पळवले आहेत किंवा मग संभाव्य उमेदवार जे पळवले आहेत, सांगलीच्या जागेवरनं तुमची पण कुठेतरी नाराजी आहे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांवर, की एकूणच जो चंद्रहार पाटील आहे त्यांना पळवताना? मी आता त्याच्यामधलं असं, सांगलीचे जे उमेदवार आहेत ते माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी येऊन गेले होते आणि मला लढायचं आहे, मी लढणार, आणि त्यांनी सांगितलं हे आहे. तर मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही अपक्ष म्हणून लढला, तुम्हाला पाठिंबा पाहिजे तर आम्ही देतो, तुमच्या प्रचाराला यायचं असेल तर मी येतो. कारण त्यांनी एक बांधणी सुरुवात केली होती आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये 3 गावा पाठीमागे एक तालीम आहे. मी त्यांना म्हटलं होतं की हे तालीम तुमचे सेंटर, आणि त्यांनी बऱ्यापैकी जॉईन केलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्यांदा आले, मला म्हटले पाठिंबा जाहीर करू का? म्हटलं करा, मला काय आहे, मी उभा राहिलो तर मला वंचित पाठिंबा देईल. त्यांनी तोही जाहीर केला. तिथलं राजकारण डिस्टर्ब होईल सगळं, म्हणून ह्याला बदनाम कसं करायचं याचा खेळ झाला आणि त्याला सेनेमध्ये आणलं आणि सेनेमध्ये आणून सेनेचा उमेदवार करायचा असं म्हणून त्या ठिकाणी ठरलं. आणि आज सेनेचं आणि काँग्रेसचं त्याच्यावरनं भांडण सुरुवात झालेलं आहे. पण दुर्दैवाने कॅज्युअल्टी विचार आमचा पेलवान झाला. पण तुम्ही लढणार आहे का? कारण गेल्या खेपेला तुम्हाला भरपूर मतं होती सांगलीत. फक्त असं की तुमचा उमेदवार भाजपमध्ये गेला तिथला. पळवापळवी सगळीकडचीच आहे, काही नवीन आहे. पण तुम्ही उभा तो मागच्या विधानसभेमध्ये गेला, कारण का MIM गेल्यानंतरच तो गेला.
MIM असती तर तू गेला नसता. नाही, पण बाळासाहेब 2019ला जे सगळे उमेदवार तुम्ही उभे केले होते त्यांच्यातले बहुतांश आता तुमच्याबरोबर नाही अशी स्थिती आहे. नाही कोणी सांगितलं? म्हणजे हे ते असंच असं एक लक्षात घ्या की हा जो क्लास आमच्याबरोबर येतो तो त्याच्याच रिसोर्सेसनी लढतो, त्याला कोण रिसोर्सेस पुरवत नाही. त्याच्यामुळे तो रिसोर्सेस वापरल्यानंतर तो आमच्याकडून जात नाही, तो पार्टीमध्येच राहतो. पण त्याची तेवढी ताकद नसते की सेकंड टाईम मी असाला लढावं. त्याच्यामुळे जेवढे आम्ही आमचे मागचे उमेदवार जे होते ते आजही पक्षाबरोबर आहेत, ते तुम्हाला प्रचारामध्ये दिसतील, फक्त नांदेड सोडून. अच्छा. अच्छा. नाही, माझा सांगलीमध्ये मी म्हटलं तर कारण पडळकर तुमचे उमेदवार होते ना. नांदेडचा उमेदवार जो आहे तो NCP मध्ये गेलाय. का त्याला प्रॉमिस केलं की आम्ही तुला उमेदवारी देतो. आज तुम्ही इलेक्शन कमिशनमध्ये गेला होता दिल्लीला, तुम्हाला म्हणजे काय चिन्ह तुम्ही मागितले? आम्ही असं पहिल्यांदा गॅस सिलेंडर मागितलेलं आहे, दुसरं शिट्टी मागितलेली आहे आणि तिसरं रोड रोलर मागितलेलं आहे. बाळासाहेब, चिन्ह जेव्हा निवडतो तेव्हा काय विचार करून साधारण तुम्ही, म्हणजे आता हे 3 घेतलेत तर समजा गॅस सिलेंडर आपण म्हटलं की गृहिणींशी संबंध आहेत, घरातला विषय आहे, शिट्टी का? मी याचं कारण मी जे सिम्बॉल ज्यावेळेस सिलेक्ट करतो त्याच्या आजूबाजूला दुसरा सिम्बॉल असू नये. म्हणजे आता जसं तुम्ही बॅट घेतलीत, बरोबर आहे, तर त्याच्या बाजूला नांगर असतो. बॅट आणि नांगर हे लोकांना फरक करायला सारखेच दिसतात साधारण. त्याच्यामुळे डिस्टिंक्ट सिम्बॉल लोकांना दिसेल, दुसराच त्याच्या आजूबाजूचा तशाच स्वरूपाचा सिम्बॉल नाही, अशा रीतीने ते सिलेक्ट केले. दुसरीकडे जर का बघायचं तर आता तुम्ही म्हणताय 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे, किती जागा तुम्ही ठरवलेला आहात नेमकं तेवढा तरी सांगा की आम्ही एवढ्या जागा लढवू म्हणून. किमान अल्टिमेटम संपल्यावर काय म्हणालो होतो की आम्ही आमच्याबरोबर घेत नव्हते त्यावेळेस आम्ही 48 जागेंचं प्रिपेरेशन केलं होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि आम्ही सिरियसली प्रिपेरेशन केलं होतं. त्याच्यापैकी जिथे आम्ही स्ट्राईक करू शकू असं जे म्हणालो होतो त्याच्यातल्या 27 जागा आम्ही त्यांना द्या म्हटलं होतं. काय उरलेल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं द्यायचं असेल तेवढं. आज आम्ही किती जागा लढू हे आम्ही असणारं ज्याला म्हणता येईल 26 तारखेला डिसाईड करू. पण दुसरीकडे जर का बघायचं तर जर का तुमची चर्चा फिसकटली आणि तुम्ही बाहेर पडला तर दुसरा आरोप तुमच्यावर होताना दिसतो की तुम्ही बी टीम आहे. अशा परिस्थितीत माझं म्हणणं असं आहे की ज्याने लोकांच्या आता लक्षात आलं की मी तरी रोखठोक असणारा मोदी असेल किंवा अमित शहा असेल दोघांनाही अंगावरती घेत असतो, पण दुसरे जण जे आहेत मोदींचं आमचं भांडण नाही, अदृश्य शक्तीची भांडण आहे. पण मग तुम्ही लोकांच्या लक्षात आलेलं काय आहे काय ते. तुम्ही उद्धव ठाकरेंवर कुठे नाराज आहात? म्हणजे मी कोणावरती नाराज नसतो. म्हणजे इव्हन शरद पवारांनी मला पाडायचा प्रश्न केल्यानंतर ती नाराज नव्हतो. चहा प्यायला बोलवलं मी जात असतो. मी नाराज कधी कोणावरती नसतो. सर, तुम्ही मनोज जरांगेंना पाठिंबा देणार होते तर ते अपक्ष म्हणून की वंचितमध्ये? अपक्ष. वंचितच्या चिन्हावर नाही. त्यांना त्यांचा लढा आहे. आम्ही किती चालू शकतो ह्याला मर्यादा आहेत. त्या माणसाला त्यांचा इश्यू जर कायम ठेवायचा असेल तर ही हॅज टू बी अनलिमिटेड. आणि त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही इंडिपेंडेंट लढा. तुम्ही आता जे 5 उमेदवारांची नावं सांगितले की मी महाराष्ट्रात 5 उमेदवारांना निवडून आणू शकतो, त्यामध्ये जरांगे पाटलाच नाव आहे का? तो उभा राहिला तर आज मी सांगतो 70% मतदान घेईल. 70%? 70% जालन्यामधून? जालन्यामधून. एक पैसा खर्च न करता, म्हणजे एक कॅम्पेन एक सवाई न घेता 70% मतदान घेईल तो. पण मग तुम्ही सांगितलंय त्यांना की तुम्ही राहा होते? मी तर पाठीच लागले त्याचे की तू उभा राहा, तुझा लढा. का मी त्याला इथपर्यंत जाऊन सांगितलं की अण्णा पाटील 80 सालचं आंदोलन आम्ही बघितलं, त्याच्यानंतर पवार यांचं असणारं आंदोलन आम्ही बघितलं, खेडेकरांचं बघितलं, जेवढ्या छावा संघटना निघाल्या, जिजाऊ संघटना निघाली, यांचं सगळं बघितलं. हे कसं पचवलं हेही मी त्याला सांगितलं. जे तुला आता पचवायचं ना, अजून तू पचलेलं नाहीस, पचवण्याचा प्रयत्न ते करतात आहेत. तुला पचायचं नसेल आणि कायम असं राहायचं असेल तर तुला ॲटलिस्ट या
वेळेस लोकसभेला उभं राहावं लागेल. मग ते अजून तयार नाही आहे. माहीत नाही, उद्या 24ला त्यांची बैठक आहे. साहेब, आत्ता आपण मविया किंवा वंचित किती जागांवर लढणार हा प्रश्न तुर्तास बाजूला ठेवूया. एक राजकीय निरीक्षक किंवा एक राजकारणाचं उत्तम ज्ञान तुमचं जे आहे ते जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातली आत्ताची राजकीय परिस्थिती तुम्ही त्याचं विश्लेषण ॲनालिसिस कसं कराल? 2 पक्ष वेगवेगळे झालेले आहेत, फूट पडलेली आहे. या पार्श्वभूमीवर जी ही इलेक्शन होते त्यात खूप इंटरेस्टिंग आत्ताची स्थिती आहे महाराष्ट्रात. मी आता काही विधान केलं तर तुम्ही विश्वासही ठेवणार नाही. तुम्ही करावं, मगापासून तुम्ही काहीच विधान करत नाहीये. आपण कट्ट्यावर आलो आणि तुम्ही विधान नाही करत, हे खरोखर. मी काहीच विधान करत नाही आहे. मी एवढंच फक्त म्हणतो आहे की ज्या पक्षाला म्हणजे आता गडचिरोलीचा उमेदवार डॉक्टर फार चांगला आहे, मला माहिती आहे, आय नो हिम व्हेरी वेल. आणि त्या गडचिरोलीमध्ये त्याने बऱ्याच प्रमाणात काम केलं आहे वगैरे 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 सगळं आहे. हार्डकोर काँग्रेसमॅन आहे, हेही मी आपल्याला सांगतो. आज BJP सारख्या पक्षाला गडचिरोलीसारख्या एरियामध्ये काँग्रेसने जाहीर केलेला उमेदवार तुम्हाला फोडून तुमच्याकडे ज्यावेळेस घ्यावा लागतो त्यावेळेस तुमची प्रिकॅरियस सिच्युएशन किती आहे ती बघा. राम मंदिराचं झालं, लोक म्हणतात हवा झाली, अमुक झाली, तमुक झाली, हे झाली, ते झाली. मी त्या दिवशी अर्धा महाराष्ट्र पालथा काढला जस्ट टू अंडरस्टँड की वेदर देर इज अ वेव. मला हिंदी सायडरमध्ये वेव दिसली, मराठी माणसामध्ये मला वेव दिसली नाही. जे 400च्या गोष्टी करतात आहेत त्यांना उमेदवार पाळवावे लागतात आहेत आणि पक्ष पण फोडायला लागतात. पक्ष फोडणार. याचं कारण असं आहे की पक्ष फोडण्याचं जे कारण आहे त्यांना असताना माहिती आहे की यांना आपण ज्याला म्हणता येईल शीन केल्याशिवाय आपल्याला जिंकता येणार नाही अशी जी परिस्थिती आहे. पण तुम्ही पक्ष फोडलात हे बरोबर आहे, लोक कधी फोडणार? लोक फुटणार नाही आहेत. पण तुमचा अंदाज काय आहे? अनेक ठिकाणी BJP थर्डवरती असेल. तुम्ही एकूण आकडा तुम्ही किती देताय? BJP म्हणते 400, तुमचा काय अंदाज आहे? महाराष्ट्रात किती आणि देशात माझं म्हणणं आहे दे विल नॉट क्रॉस 170-175 देशभरात. आणि महाराष्ट्रात गुलदस्त्यात जोपर्यंत तुम्ही मवियात जात नाही तोपर्यंत. तुमच्या मते मग पंतप्रधान कोण तुमच्या लेखी असणार आहे? चॉईसेस नाही आहेत. BJPनी कोणाला ठेवलेलं नाही आहे. नितीन गडकरींनी अक्रॉस पार्टी संबंध तरी ठेवलेत त्याच्यामध्ये. काँग्रेस पार्टी कोणाला पुढे येऊ देईल त्याच्यावरती असणारा अवलंबून आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे चॉईसेस फार कमी आहेत असं मला दिसतंय. कोणीतरी एक जण करायला लागेल ना. तुमच्या लेखी कोण मी तुम्हाला जसं म्हटलं की इफ BJP कम्स बिलो 200 एक्सेप्टेबल पर्सनॅलिटी जी मग जी इतर सगळ्यांना होईल ते मला गडकरींशिवाय दुसरं कोणी दिसत नाही आहे. गडकरी सगळ्यांना गडकरींच्या बद्दलचं जे प्रेम आहे, उद्धव ठाकरेंना प्रेम तुम्हाला नाही. मी ते नाही म्हणत आहे. अक्रॉस पार्टी संबंध ठेवणं हे ॲटलिस्ट यू नो हिम त्या ह्याच्यामध्ये तो एक आहे. त्याच्यानंतर भूपेंद्र यादव आहे. आणि तुम्ही सरकार BJPचंच येईल असं तुम्हाला नाही नाही, मी दोन्ही साईडचं सांगतो. भूपेंद्र यादव आणि गडकरी हे 2 पर्सनॅलिटीज अशा आहेत की ज्या इतर पक्षांच्या नेत्यांशी बोलतात तरी ॲटलिस्ट. उरलेलं मला कोणी बोलताना दिसत नाही.
आता ह्या साईडचं तुम्ही असताना जर बघितलं, आता कोएलिशन गव्हर्नमेंट राहुल गांधी हेड करायला मागेल का? तू जर होय म्हणाला तर ही बिकम्स एन एक्सेप्टेबल फिगर त्या सगळ्या याच्यामध्ये. तो नाही झाला तर मग काँग्रेस पार्टी कोणाला पुढे आणेल? तो काँग्रेस पार्टीमधला राहील. नॉन काँग्रेस पार्टी अँटी BJP जे आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग तिथे ममता बॅनर्जी येते, स्टॅलिन येतो, त्याच्यानंतर मग असारा इवन समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, बिहारमधून तुम्हाला या सगळ्यांना मिळून मेजॉरिटीचा आकडा ते गाठतील असं वाटतं? तुम्ही ऑन रेकॉर्ड सगळं बोलताय. बेसिकली तुम्ही एक लक्षात घ्या ना, लेट मी गिव्ह यू वन ॲनालिसिस. मी उत्तर प्रदेशचा ॲनालिसिस देतो. व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ शेड्यूल कास्ट अँड मुस्लिम इन UP आजच्या स्टेजमध्ये? 22 minimum 22% in UP, going up to 28% in some constituencies. मुस्लिम्स जे आहेत ते 18% आहेत. त्यांनी आत्तापर्यंत कधीही म्हणजे शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम याच्यातला 20% हा नेहमी BJPला मतदान करत होता, म्हणजे 2014 पासून. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे असणारं शक्य झालं नाही. आत्ताच्या फेसमध्ये जे उत्तर प्रदेशमध्ये किलिंग झाल्या त्याच्यामुळे हा 20% सुद्धा जाणार नाही. आणि संविधान बदलत असल्यामुळे या इलेक्शनमध्ये मायावतीला सोडून सगळेजण काँग्रेस अखिलेश जाण्याची शक्यता आहे. बीजेपीचा जो हे आहे की ह्या सगळं हे जे पारंपरिक आहेत ना, हे जातीची ह्या जातीचे इतकं पर्सेंट त्याचं सगळं भेदून त्यांनी एक वोट बँक तयार केली आहे, ज्याच्या जोरावर ते UPमध्ये असे खोऱ्यानं मतं मिळवतात. विधानसभा त्यांनी जिंकल्या, आत्ता झालेल्या मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये त्याचा अनुभव आला, लोकसभा त्यांनी जिंकल्या. उत्तर प्रदेशमधल्या असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये डिफरन्स किती आहे? नाही, शेवटी असं आहे की सीटा खोऱ्याने आपण ज्यावेळेस म्हणतो ना, खोऱ्याने आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मताचा डिफरन्स किती आहे? तो मताचा डिफरन्स फक्त मी त्यावेळेसही म्हणतो की अखिलेशनी एक घोडचूक केली नसती ऑफ चंद्रशेखर आझादला बोलून ॲट दी लास्ट मोमेंट. त्यांनी अखिलेशला पुन्हा डॅमेज केलं. की त्यांनी स्टेटमेंट केलं की अखिलेशला दलित मतं पाहिजेत पण दलित नेता नको आहे. त्याच्यामुळे मायावतीवरनं जो टर्न झाला होता त्याच्याकडे, तो बॅक मायावतीकडे गेला. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये ते स्टेट असेंब्ली होती म्हणून ते शक्य झालं. आत्ताच्या ह्याच्यामध्ये मायावतीचा वोटर हा 80% बघूया जाईल. बघूया, कारण आत्तापर्यंत 80%. म्हणजे हां, शेवटचा प्रश्न घ्या आता. सुजात आंबेडकर उमेदवार असतील या लोकसभेत, आणि जर अमरावतीतून की आणखी कोणत्या जागेवरून? मी आत्ता नाही खुलासा करत, खाजगीत बसलो की करतो. अंजलीताई इलेक्शन लढतील? तिला लढायचं असेल तर तिने कधी लढलं असेल. तिची मावशी पहिली खासदारी नव्हती. पण मग म्हणजे त्यांना लढायचं नाही असं तुम्ही म्हणताय? पहिली खासदार 1952 मधली तिची मावशी आहे. पुण्यातून, नागपुरातून, पुण्यातून. त्याच्यामुळे शी हॅज त्याच्यामुळे असं तिथून नोबडी इज देन पॉलिटिक्स. त्याच्यामुळे असं सोडून द्या. साहेब, महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयी तुम्ही गुलदस्त्यात एवढंच उत्तर दिलं, पण आत्ताची जी इंटरेस्टिंग स्थिती आहे, भाजप, फुटलेली शिवसेना, फुटलेली राष्ट्रवादी आणि आता पुन्हा ते राज ठाकरेंना डोळा मारतायत, काय नेमकी परिस्थिती? मतदान असतं मला सांगा, ते एवढं कशाला गोळा करायला लागलं असतं? त्यांनी राज ठाकरेला घेतलं आहे, मी असं म्हणतो फार चांगलं झालं.
माझ्या पदरामध्ये 25 लाख बिहारी मतं आली. तुमच्या पारड्यात काय येतील? ती MVA कडे पण जातील का? माझं म्हणणं तेच आहे ना. अच्छा, तुम्ही मविया बरोबर आहात. मी अजून कुठं बाहेर पडलोय? अरे बाहेर पडलोय का मी? असं स्टेटमेंट केलंय का मी? म्हणजे अजूनही आशेला मी आशावादी आहे. मी आशेला वाव आहे. राष्ट्रवादीचं गाणं म्हणतात. अरे, तुमची स्टेटमेंट आणि त्यातनं अर्थ काढत बसणं एवढंच तुम्ही आम्हाला एक आकडा सांगत नाही, एक जागा सांगत नाही. महाविकास आघाडीमध्ये मी आहे का? कधी सगळं हे जे आत्ताचं मळभ आहे ते कधी दूर होणार आहे? म्हणजे मी असं म्हणेन की बेसिकली काँग्रेस पक्षाला मी ज्यावेळेस सांगितलं होतं की वरनं कोणतरी इथे येऊन कायमस्वरूपी बसवा, ते जर बसलं असतं तर हे जे काँग्रेसचे पळवण्याचे जे उमेदवार चाललेले आहेत ते थांबलं असतं त्याच्यामध्ये. आत्ता काय झालं की हे उमेदवार उमेदवार पळवापळवी जे चाललेलं आहे त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस आपले कार्ड्स आता ओपनच करणार नाही आहे. बरं, आता अगदी शेवटचा प्रश्न. तुम्हाला काँग्रेसनं आधी 1 का 2 जागा दिल्या, मग आता काहीतरी 2 का 3 असं आहे. तर तुमचा काय आकडा आहे? देर इज नो कम्युनिकेशन. तुमच्यापर्यंत हा पोचला नाहीये? आमच्याकडे काही नाही. तुमच्या टीव्हीच्या माध्यमातूनच मी वाचतो. तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून सांगा ना त्यांना. मी टीव्हीच्या माध्यमातून नाही सांगत आहे तुम्हाला की किमान आम्हाला किमान इतक्या जागा. आम्ही कोणालाच काही सांगणार नाही. ते बसा तिघांपैकी कोणाशीच कम्युनिकेशन नाहीये? ते कम्युनिकेशन आहेत ना, कम्युनिकेशन चॅनल ओपन आहेत, ते काय बंद नाही आहेत. नाही, पण तिघांपैकी कोणी आता तुमच्याशी बोलत नाहीये? नाही, ते बोलतात ना. पण एकूण असं का चित्र आहे की आज तुम्ही म्हणजे आत्ता या घडीला तुम्ही आज मी रुसून आहेच्या भूमिकेमध्ये आहात? मी कधीच रुसलेला नसतो. जमलं नाही जमलं. म्हणजे की असं आहे की तुम्ही म्हणजे सगळ्यांनी मिनतवाऱ्या या, अरे बाबा अहो असं नका करू, असं अशी काय गरज नाही आहे. माझं म्हणणं जमलं नाही जमलं संपलं. असे अजिबात तसलं काही नाही आहे. मी तुम्हाला दाखवलं आता 2 जणांचे कॅन्डिडेट गेले की नाही. तिसरा होता तोही गेला त्याच्यामधनं. BJP प्रचंड घाबरलेली आहे. एवढी घाबरलेली आहे ती की फक्त आम्ही 400 आले, आमचे 400 आले, सरकार आले, हे तुम्ही 2029ला तयार करा, अशीच भाषा त्यांची चाललेली आहे. सायकोलॉजीच्या ह्याच्यामध्ये म्हणायचं झालं तर ही भाषा कधी निघते की जी बेनी शुअर की तेव्हा पडणार आहे. आणि फोडाफोडीची ज्यावेळेस होते त्यावेळेस हीच भाषा त्याच्यामध्ये आहे की दे आर हे. म्हणून सगळं तुमचं जे आहे ते वाचवणं हे महत्त्वाचं आहे. आज आम्हालाही लोक विचारतात तुमचे उमेदवार कोण आहेत तेवढं सांगा, तुम्ही कुठला मतदारसंघ लढा. मी म्हटलं मी सांगणारच नाही आहे का मला माझे उमेदवार आणि हे डॅमेज झालेले नको आहेत. तुम्हालाच पळवण्याचा प्रयत्न होणार नाही ना? अरे झालं, आता पळून नाही राहिलं, आता वय नाही राहिलं माझं. खरं तर अनेक प्रश्न आहेत अजूनही मनात, पण माझी खात्री आहे की तुम्ही पण काही पत्ते झाकून ठेवलेत आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित हे पत्ते तुम्ही उघडे कराल. अपेक्षा करूया की पुन्हा एकदा कट्ट्यावर. तर आज कट्ट्यावर आल्याबद्दल आभार आणि या निवडणुकीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. थँक्यू. आभारी सगळ्यांना. यासोबत माझा कट्टामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.